नमस्कार. आज 20 फेब्रुवारी 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. निवडणूक आयुक्त संबंधी सुनावणी होळीनंतर. पहा, इलेक्शन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशनर या दोघांच्या नियुक्तीसाठी एक समिती बसण्यात येते. बरोबर, जसं नुकतंच चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनरची नियुक्ती झाली. पहा, मग त्या समितीमध्ये 2022 नोव्हेंबरमध्ये एक निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने. त्या निकालानुसार सांगण्यात आलेलं होतं, समितीमध्ये प्राईम मिनिस्टर असतील, त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर असतील, त्याच्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर ऐवजी CJI असतील व लीडर ऑफ ऑपोजिशन हे 3 जण असतील. 2022च्या निकालानुसार सुप्रीम कोर्टाने असं त्यांची रचना केलेली होती. इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आणि चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया या दोघांच्या नियुक्तीसाठी ही समिती निर्णय घेणार होती. पण 2023 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने काय केलं? पहा, हा जो निर्णय घेण्यात आलेला होता सुप्रीम कोर्टाचा तो त्यांनी बदलला व 2023 मध्ये कायदा केला व त्यांनी हे जे CJI आहेत याच्या ऐवजी त्यांनी आणली कॅबिनेट मिनिस्टर ऑफ एनी कॅबिनेट मिनिस्टर. मग त्यामध्ये आता सध्याला कोण गेले? अमित शहा होम मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत. मग त्यांनी कॅबिनेट मिनिस्टर मध्ये घेऊन त्यांनी सध्याला जे नवीन चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आलेले आहेत त्यांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. बरोबर, मग हे जे 2023 मधला कायदा बनवण्यात आला ज्यामध्ये CJI ची नियुक्तीला रद्द करण्यात आलं होतं त्याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने पहा 21 तारखेपर्यंत हा निर्णय घेऊयात आपण असं म्हटलेलं होतं. म्हणजे बेसिकली कालच तो निर्णय होणार होता, बुधवारीच ती सुनावणी येणार होती, परंतु ती सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. होळीच्या नंतर ह्याबद्दलची सुनावणी होईल. म्हणजेच काय? पहा, आता अगदी आपल्याला याबद्दल जास्त डीपली जायचं आवश्यकता आहे का? पहा, जेवढं पाणी जायचं होतं ना पुलाखालून तेवढं पाणी ऑलरेडी गेलं आहे, किंवा जेवढं नुकसान व्हायचं ना तेवढं ऑलरेडी झालं. कसं नुकसान झालं? पहा, तर इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाची नियुक्ती झालेली आहे आणि चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया या दोघांची पण नियुक्ती आता झालेली आहे. त्यानंतर पुढची बातमी पहा, वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत. आता ही न्यूज थोडंसं म्हणजे ब्युटिफुल आहे. यामध्ये थोडंसं सर्वोच्च न्यायालय असू द्यात किंवा जे कोर्ट आहे ना त्यांचं पक्षपातीपणा आपल्याला दिसत आहे. आता अगदीच पहा, पक्षपातीपणा म्हणता येणार नाही, हा शब्द अयोग्य आहे, सॉरी फॉर दॅट. पण अगदी एक न्यूज आहे. जुलै 2024 मध्ये ना एक जजमेंट आलं होतं. त्या जजमेंटमध्ये काय म्हणण्यात आलं? पहा, की जे वकील आहेत ना ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येत नाहीत. म्हणजेच काय? आता पहा, इथं आहे हायकोर्ट व मी पवन निलेवाड. ओके, मला एक केस करायची आहे भारत सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात. मग मी काय केलं? पहा, डायरेक्टली मी जाऊन तिथं वकिली करू शकतो का? तर बिलकुल नाही. मग मी काय केलं? एका वकिलाला हायर केलं व त्याला फीस भरली व त्या वकिलाने म्हटलं की बाबा मी तुला विन करून देईन किंवा म्हणजे मी तुला जिंकूनच देईन असं वकिलांनी तिथं सांगितलं. त्यामुळे मी काय केलं? पहा, वकिलांना या लावलं व हायकोर्टामध्ये मी केस लढली. परंतु काय झालं? पहा, वकिलांनी जी केस होती किंवा जे मी केस तिथे हायकोर्टामध्ये गेलेलो होतो घेऊन, ते केस वकिलांच्या मार्फत मी हारलेलो आहे. ओके, हायकोर्टाने निर्णय माझ्या विरोधातच सुनावला. बरोबर आहे. मग इथे काय झालं? पहा, जे वकिलांनी मला सांगितलं होतं की मी तुझी केस जिंकून देईल असं सांगितलं होतं ना, ते तिथं काय झालं? त्यांनी जिंकून दिले नाहीत. आता अगदीच मग या निर्णयाच्या विरोधात मी या वकिलाला कुठे? हायकोर्टामध्ये परत एकदा घेऊन जाऊ शकतो ना, किंवा कन्झ्युमर कोर्टामध्ये तर नक्कीच घेऊन जाऊ शकतो. ओके, बेसिकली हायकोर्ट नाही तर कन्झ्युमर कोर्टमध्ये याला नक्की घेऊन जाऊ शकतो की यांना याचा वायदा काय केला आहे? तोडलेला आहे. बरोबर, याने मला केस जिंकून देऊ शकलं नाही असं म्हणून मी नक्की वकिलाच्या विरोधात जाऊ शकतो. परंतु सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की नाही, असं तुम्हाला करता येणार नाही. वकिलाला तुम्हाला कन्झ्युमर कोर्टामध्ये घेऊन जाता येणार नाही. असं का? तर वकील जो आहे ना तो ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येत नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. बरोबर आहे की मग लगेच डॉक्टरांनी पण लगे याचिका केली. कारण 1995 मध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे. पहा, की जे डॉक्टर्स आहेत ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येतात असं 1995चा निकाल आहे. मग जे वकील संघटना आहेत ना त्यांनी पण म्हटले की बाबा आता वकिलांना त्यांनी बाहेर ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला पण ठेवतील. या अनुषंगाने त्यांनी काय केले? पहा, डॉक्टर संदर्भाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली. ती होती रिव्ह्यू पिटिशन. ओके, रिव्ह्यू पिटिशन त्यांनी दाखल केली. मग आता याला परत एकदा उदाहरण स्वरूप समजून घेऊयात. आता पहा, हे इथं काय एकच मिनिट. आता हायकोर्ट जे आहे पहा, हे हॉस्पिटल आहे. ओके, हे आहे हॉस्पिटल. त्याच्यानंतर पहा, आता मला काहीतरी झालेलं आहे. ओके, म्हणजे माझ्यासोबत काही इंजुरी झाली. ओके, मग मी इंजुरी झाल्यानंतर काय केलं? पहा, मी गेलो डॉक्टरकडे. ओके,
मी गेलो डॉक्टरकडे, मला इंजुरी झाली व मी डॉक्टरकडे गेलो. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरनी मला काय म्हटलं, पहा तुम्हाला एवढी एवढी फीस दे, ओके 100 रुपये फीस भर, मी तुझं जी दुखणं आहे किंवा तुला जी इंजुरी झाल्यानंतर पूर्ण करून देईन, ओके तुला एकदम बरोबर करून देईन, ओके जसं पूर्वी तू होतास ना तशाच पद्धतीने पुढे पण तू पाहायला लागशील, असं म्हटले मला व माझ्याकडून त्यांनी पैसे काढून घेतले. पहा बरोबर आहे, डॉक्टरांनी असं केलं माझ्यासोबत. म्हणजे थोडंसं बेसिकली म्हणजे त्यांनी माझ्याकडून पैसे काढून घेतले, पण त्यांनी त्यांचं प्रॉमिस पूर्ण केलं नाही. पहा ओके, किंवा आता एखादा अपघाती व्यक्ती आहे, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर पहा त्यांनी म्हटले की मी त्या व्यक्तीला वाचवेन नक्की, ओके असं म्हटले व पुन्हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी म्हटले की आय एम सॉरी, ओके मी पेशंटला वाचवू शकलो नाही, असं त्यांनी पुन्हा प्रॉमिस तोडले. पहा त्यांचं बरोबर. मग मी कंझ्युमर कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकतो का? तर बिलकुल यस. का? तर झालेलं काय, आपल्याकडे आपल्या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा आहे, बरोबर. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अगदी जे व्यक्तीने आपल्याला प्रॉमिस केलेला आहे व ज्या व्यावसायिकाने आपल्याला प्रॉमिस केलेला आहे ना, तो जर प्रॉमिस तोडला आपण त्या व्यक्तीने, तर आपण काय करू शकतो, त्याला कंझ्युमर कोर्टामध्ये नक्कीच घेऊन जाऊ शकतो. मग डॉक्टर संदर्भात त्यांनी केलेलं आहे, डॉक्टरने जर त्यांचं प्रॉमिस तोडलं ना, तर नक्कीच त्याला कंझ्युमर कोर्टामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. पण इथे पहा ना तुम्ही, वकिलांनी जर प्रॉमिस तोडलं त्यांनी जर केस हारली, तर मी त्याला कंझ्युमर कोर्टामध्ये खेचू शकत नाही. पण मी इथं पण फीस करतोय, डॉक्टरला पण फीस करतोय, म्हणजे हाच बेसिकली तर काय दुजाभाव आहे. त्यामुळेच मी पहिल्यांदा शब्द वापरला होता, पहा की पक्षपातीपणा इथं बेसिकली होत आहे. आता अगदीच दोन्ही पण व्यावसायिक आहे. आता अगदी व्यावसायिक म्हटलेला आहे, ते वैद्यकीय व्यवसाय म्हटलेला आहे, या निमित्ताने हा प्रश्न आहे. पहा पण बेसिकली जर तुम्ही खऱ्या अर्थाने असं जर पाहिलात, या न्यूजला जर डायरेक्ट दृष्टिकोनातून जर पाहिलात, आता सुप्रीम कोर्टाचे काही तिथे हे असतील, पहा ओपिनियन्स असतील, त्यांचे काही व्ह्यूज असतील तिथं, त्याबद्दल आपल्याला शंका नाही आहे. पण हे जो हे जे त्यांनी डायरेक्टली जजमेंट दिलं ना, किंवा रिव्ह्यू पिटिशनला त्यांनी डायरेक्टलीच फेटाळलं ना, याबद्दल थोडीशी शंका निर्माण होते. कारण वकिलांना थोडंसं दुजाभाव देण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे, किंवा वकिलांना तुम्ही कक्षेत येत नाही, पण जे डॉक्टर्स आहेत ते कक्षेत येत असतील, तर ते थोडंसं कुठेतरी ना एक शंका किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. ओके, आता अगदीच आपला त्यामध्ये जास्त डीपमध्ये जायचं नाही आहे की हे खरंच काय आहे, किंवा म्हणजे अगदी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपल्याला करायचं नाही आहे, पण जे आहे त्याला थोडंसं अशा पद्धतीने पण आपण पाहणं गरजेचंच आहे. म्हणजे आज मे बी हे असं नाही आहे, ओके म्हणजे आज मे बी पहा डॉक्टर्स हे कंझ्युमर कोर्टामध्ये किंवा कंझ्युमर ॲक्टमध्ये ते येतात, तर उद्या कदाचित मे बी परत एकदा रिव्ह्यू पिटिशन गेल्यानंतर मे बी हे येऊ शकणार नाहीत. ओके, असं होऊ शकतं. त्यानिमित्ताने फक्त या न्यूजला आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीतील लेखी लबाडी. आता अगदी हीच न्यूज आपण 3-4 वेळेस पाहिलेली आहे. आता खरंच या न्यूजला आता मी जास्त विश्लेषण करणार नाही आहे. पहा त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आलेली आहे, गंगेच्या पाण्यावर वादाची तरंग, सीपीसीबीचा अहवाल योगी आदित्यनाथ यांनी फेटाळला. पहा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी काय म्हटलं की जे सध्याला महाकुंभमेळा जे चालू आहे ना, तेथील जे गंगेचं जे पाणी आहे ते अगदी खूपच प्रदूषित झालेलं आहे, असं सीबीसीबीचा अहवाल आलेला आहे. व सध्याला विधानसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासमोर प्रश्नांचा तिथं भडीमार वगैरे करण्यात आला. त्यानंतर पहा नागपूरमधील नीर्ज जी संस्था आहे त्यांनी डायरेक्टली गंगेचं पाणी अगदी शुद्ध आहे असं एक अहवाल दिलेला होता, पण तो अहवाल सीपीसीबीने फेटाळलेला आहे. यासोबतच एनजीटीने पण आता काय केलं आहे पहा, त्यामध्ये उडी घेतलेली आहे. आता पाहूयात ही न्यूज कशा पद्धतीने पुढे जाईल. ओके, म्हणजे बेसिकली अगदीच तिथे फिल्टरेशनचे जास्त टेक्नॉलॉजी वगैरे तिथे यूज करणं खूप गरजेचं आहे. पहा कारण अगदी 56 करोड जर जनता तिथे येऊन गेलेली असेल किंवा जर आलेली असेल ना, तर नक्कीच पाणी प्रदूषित होण्याचे चान्सेस आहेत. पहा मी म्हणत नाही आहे किंवा मला टीका करायची नाही आहे त्याबद्दल, पण अगदी याबद्दल ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. व हरित लवादने पण आता काय केलं आहे पहा, त्यामध्ये उडी घेतलेली आहे. पाहूयात आगामी वृत्तपत्रामध्ये याबद्दल नक्कीच आर्टिकल येतील, मी याची शाश्वती घेतोय. नेक्स्ट न्यूज आहे, दिल्लीत ही भाजपचे धक्कातंत्र, रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदी. आता आय थिंक 4थ्या मुख्यमंत्री आहेत त्या दिल्लीच्या, महिला मुख्यमंत्री. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. किंवा सरळ सेवा परीक्षेला डायरेक्टली विचारलं जातं की सध्याला दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर रेखा गुप्ता. आतिशी माजलेना आहेत का, तर बिलकुल नाही, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. भारताला कर सवलत नाहीच, ट्रम्प यांचा पुनरुच्चार, मोदी यांनी नाराजी दर्शवल्याचा दावा. आता पहा ही जर न्यूज तुम्ही लोकमतमध्ये जर पाहिलात ना, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे की लोकमतची जी भाषा जर पाहिली ना, भारत हा खूपच बेस्ट आहे किंवा एकदम पॉझिटिव्ह असतं. पहा आपल्या देशामध्ये भलेही निगेटिव्ह काही चालू असतं, परंतु लोकमतची भाषा जर पाहिलात ना तुम्ही, लगेच एनर्जेटिक होता. त्याच पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की भारत हा श्रीमंत देश असल्या कारणाने आपण त्यावरती कर्ज लादत नाही, असं म्हटलेलं आहे त्यांनी. पण ती पण न्यूज बरोबरीचीच आहे. पहा कारण मी याच्यापूर्वी पण तुम्हाला किंवा कालचं लेक्चर तुम्ही पाहिलं
वाचला असाल तर त्यामध्ये पण सांगितलेलं आहे, भारत ज्यावेळेस भारतामध्ये असतो ना त्यावेळेस म्हणतो की आपण खूप मोठे आहोत, खूप श्रीमंत आहोत, पण ज्यावेळेस दुसऱ्या देशात जातो ना तिथं आपण म्हणतो की आम्ही खूप गरीब आहोत, खूप गरीब आहोत. मग ही थोडंसं सध्याची स्थिती चिंताजनक आपल्या भारत देशाची आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे पहा की 2021 मध्ये हा प्रश्न आलेला होता. द USA इज फेसिंग अन एक्सटर्नियल थ्रेट इन द फॉर्म ऑफ चायना दॅट इज मच मोर चॅलेंजिंग दॅन अर्स्टव्हाईल सोव्हिएत युनियन, एक्सप्लेन. 2021चा हा प्रश्न आहे पहा. मी कमेंट सेक्शन काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न देणार होतो पण ते झालं नाही. ओके, पण मी डायरेक्टली मग आज काय केलेलं आहे तर या न्यूजपेपरवरतीच अशा पद्धतीने स्टिक लावून आणलेला आहे. ओके, आता हे वृत्तपत्र बेटर आहे का मला तुम्ही नक्की सांगू शकता, कारण हे आयपॅडवरती घेत आहे पहा, आणि ते जे पूर्वीचे घ्यायचं मी ते विंडोजवरती ते न्यूजपेपर अनालिसिस वगैरे करायचं. मग ते आयपॅडवरती का करत आहे तर हे खूप फास्टमध्ये होतं पहा काम आयपॅडवरचं, त्यामुळे मी थोडंसं वेळ वाचवण्यासाठी याचा उपयोग करतोय. तर शक्य झालं तर तुम्ही मला नक्की ही जी सिरीज चांगली आहे की विंडोजवरची सिरीज चांगली आहे ते मला नक्की सांगा. ओके, त्यानंतर हायलाइटेड जी PDF आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लिहायचं का तर बिलकुल लिहू नका. ओके, कारण पहा जो बायडन होते त्यावेळेस हा प्रश्न आलेला होता की अमेरिकेला चायनापासून धोका आहे, रशियापासून तेवढा धोका नाही परंतु चायनापासून जास्त धोका आहे असं या प्रश्नाचं म्हणणं आहे. व त्यावेळेस तत्कालीन स्थिती तशी होती. पण आज घडीला जर तुम्ही पाहिला तर ट्रेड वॉर चालू आहे, त्यामुळे अद्याप काहीच सांगता येत नाही सध्याला. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी की इंटरनॅशनल रिलेशनला प्रश्न कसे येतात. ओके, म्हणजे आपण योग्य पद्धतीवर आहोत का किंवा आपण योग्य पाथवर आहोत का हे सांगण्यासाठीच हा प्रश्न घेऊन आलेला आहे. बाकी जास्त डीपली तुम्ही जाऊ नका. त्यानंतर काल तुम्हाला एक मी स्पीच पाहण्यासाठी सांगितलेलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. तर ते जे स्पीच होतं ना डोनाल्ड ट्रम्प यांनी, ते परत त्यांनी इथं लोकसत्ताने पण तोच घेऊन आलेला आहे अहवाल. व त्या स्पीचमध्ये म्हटलेत पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी की जो भारत देश आहे ना तो आपल्यावरती जास्तच कर लावतो, मग आम्ही पण का लावायचं नाही. रेसिप्रोकल टॅक्स, आता रेसिप्रोकल टॅक्स किंवा जे टॅरिफ आहे त्याबद्दलचा एक आर्टिकल तुम्ही वाचला असाल पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये. आता तुम्हाला आठवत नाही आहे की केव्हा आलेला होता, पण मागचे तुम्ही 8 दिवसामधले जर न्यूजपेपर माझे अनालिसिस पाहिलात ना तर तुम्हाला ते नक्कीच मिळून जाईल. तर प्लीज तुम्ही प्रिव्हियस माझे व्हिडिओज पाहून घ्या. आता मी त्याला परत एकदा एंटरटेन करत नाही आहे पहा. ओके, म्हणजे माझ्याकडे पण थोडंसं वेळेचा अभाव आहे या निमित्ताने. त्याच्यानंतर NGTचे UPPCBवरती ताशेरी ते होणारच होतं पहा. ओके, बाकी पुढे चला. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज दिसत आहे का? बिलकुल नाही आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहता इथे सोल्युशन देण्यात आलेलं आहे. ओके, परीक्षेला जर UPSCने प्रश्न विचारला आपल्याला की काय म्हणू शकतो आपण GS3 ओके किंवा अगदीच भारतीय समाज यामध्ये पण प्रश्न येऊ शकतो मे बी पहा. तर प्रश्न जर आला ना की ह्युमन अँड वाईल्ड लाईफ किंवा वाईल्ड ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ओके, याला आपण रोखायचं कसं असा जर प्रश्न आला तिथे की ह्युमन म्हणजे मानव आणि जे जंगली प्राणी आहेत या दोघांमध्ये जो संघर्ष चाललेला आहे याला आपण रोखायचं कसं तर त्याला आपण काय करू शकतो पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नक्कीच रोखू शकतो. जसं की आता कृत्रिम प्रज्ञाच्या मदतीने वाघ आणि बिबट्यांचे संरक्षण करण्यात येणार आहे. वाघ आणि बिबट्यांपासून संरक्षण करण्यात येणार आहे विलेजर्सचं. ओके, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथं बेसिकली उपयोग होणार आहे. मग तुम्ही पण तुमच्या उत्तरामध्ये ह्युमन अँड वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जी आहे त्याच्यापासून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, गावोगावी आपल्याला CCTV बसवणं गरजेचं आहे. आता गावोगावी प्रत्येक जागी बसवायचं का मग तर बिलकुल नाही. ज्या गावामध्ये याच्यापूर्वी वाघ बिबट्यांचं वास्तव राहिलेलं आहे किंवा जिथे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स जास्त प्रमाण आहे त्या गावांमध्ये आपण काय बसूयात CCTV बसूयात. व CCTV बसवल्यानंतर पहा 24 तास तिथं गार्ड वगैरे राहणं गरजेचं आहे का तर पहा ते होऊ शकणार नाही. माणसाने तेवढं नजर ठेवू शकत नाही प्रत्येक CCTVवरती. तर आपण तिथं काय करायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करायचा. व अगदीच दिसलं ना तिथे वाघ वगैरे तशा पद्धतीने हालचाल जर दिसली की लगेच आपण काय करायचं अलर्ट जारी करायचं त्या गावाला. ओके, व आज घडीला अलर्ट अगदी प्रत्येकाच्या मोबाईलवरती येऊ शकतं पहा. प्रत्येक जर तुम्ही मोबाईल पाहिला तर त्यामध्ये देण्यात आलेले आहेत किंवा लास्ट इयरला ते मोबाईल आपले वाजत होते पहा, इमर्जन्सी कॉल शेअरिंग वगैरे आलेली होती. तर तशा पद्धतीने आपण काय करू शकतो प्रत्येकाला अलर्ट तिथं देऊ शकतो की बा आपल्या गावामध्ये वाघ आलेला आहे तर सर्वांनी म्हणजे त्यापासून संरक्षण करा, आपल्या जनावरांचं पण तिथं संरक्षण करणं अपेक्षित आहे. असं तुम्ही जर अलर्ट दिला तर नक्कीच ते आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे आहे ते आपण थांबवू शकतो. ओके, हे अशा पद्धतीचे जे पॉईंट्स आहेत ना ही केस स्टडी आहे तर ही प्लीज तुम्हाला लिहायची आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर ऊसाच्या फळावरील आशा.
आता हा पॉईंट ना खूप अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, परीक्षेत जर विचारलं किंवा जर तुम्ही समाजशास्त्र ऑप्शनलचे विद्यार्थी असाल ना, तर हा पॉईंट तुम्हाला सोडायचा नाही आहे. पहा, ओके, तर पहा आपल्या महाराष्ट्राची जर संख्या पाहिली किंवा महाराष्ट्रामधील बीड आणि हिंगोली हे 2 जिल्हे जर पाहिले, किंवा आता बीडला जर तुम्ही पाहिलात तर बीड काय म्हणून ओळखला जातो, तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला टोपण नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर. मग पहा, ऊसतोड कामगार कुठे जातात, तर जिथे ऊसांचं क्षेत्र वगैरे जास्त आहे, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, या राज्यांमध्ये ते काय करतात पहा, वास्तव्यास जातात. ओके, बेसिकली नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान ते आपलं गाव सोडून ऊसतोडीसाठी ते जातात. बरोबर. म्हणजे अगदीच रोजगारासाठी ते आपलं वास्तव्य किंवा स्थलांतर करत असतात. बरोबर आहे. मग यांनी स्थलांतर केल्यानंतर सर्व आपलं घर कुटुंब घेऊन जातील का बरं? म्हणजे आता कुटुंब तरी घेऊन जातील म्हणा, परंतु आपल्या घरी जे साहित्य वगैरे आहे ती घेऊन जाऊ शकतात का? तर बिलकुल नाही आहे. ओके, यामुळे त्यांच्याजवळ पहा सुविधांचा तिथं बेसिकली काय असतो, अभाव असतो. त्याच्यानंतर आता बीडमध्ये किंवा त्यांनी स्वतःचं गाव सोडल्यानंतर ते दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहतात. बरोबर आहे. आता कर्नाटकमध्ये वगैरे जर ते जाऊन राहत असतील तर तिथं काय पहा, त्यांना चांगले घर वगैरे मिळणार आहेत का तिथं राहण्यासाठी? तर बिलकुल नाही. शेताच्या कडेला कुठेतरी म्हणजे त्यांना जागा दिली जाईल व तिथंच ती झोपडी बांधून वगैरे राहावं लागेल त्यांना. बरोबर. मग अशा कंडिशनमध्ये जर राहायचं म्हटलं, आणि त्याच दरम्यान नोव्हेंबर ते मार्च दरम्यान काय असतं, आपल्याकडे हिवाळा असतो. बरोबर. म्हणजे अगदीच हिवाळा, त्यानंतर लगेच रोगांना तिथं आमंत्रण व त्यांना पक्की घरे नसतात. ओके, या कारणानिमित्त आणखीन एक म्हटलं तर बेसिक ज्या सोयी सुविधा असणं गरजेचं आहे, तर आपण तिथं बेसिकली त्यांना प्राप्त होत नसतात. ओके, या कारणानिमित्त पहा त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तिथं बेसिकली निर्माण होत असतात. मग यालाच अनुसरून महिलांच्या आरोग्याचे तर प्रश्न खूपच तिथे निर्माण होतात. बरोबर आहे. आता जर तुम्ही विचार केलात ना, महिलांच्या आरोग्याचा विचार, आता अगदी जर तुम्ही पाहिलात तर महिलांना न्यूट्रिशनची जास्त गरज असते. पण आपल्या देशामध्ये महिलांना न्यूट्रिशन तशा पद्धतीने प्राप्त होतं का? तर बिलकुल होत नाही आहे. पहा, ओके, NFHSची आकडेवारी आहे त्यानुसार पण त्यांनी हेच मान्य केलं की महिलांना बेसिक न्यूट्रिशनची गरज असली तरी आपल्या देशामध्ये मिळत नाही. आता तुम्ही त्याऐवजी आता अगदी आपला पण घरात तुम्ही पाहू शकता, मुलगी असेल आणि मुलगा असेल, जास्त लाड कोणाला केला जातो, अगदी ते सर्वांपासून किंवा सर्वांना ते माहितीच आहे. पहा, बहुतांश घरांचं म्हणतोय मी, त्यामध्ये पहा अपवाद नक्कीच असतील. ओके, जिथं मुलीला वगैरे लाड केला जाईल ते अपवाद म्हणतोय मी. पण बेसिकली जर तुम्ही रुरल इंडियामध्ये जर पाहिलं तर मुलाला जास्तच तिथं प्राधान्य दिलं जातं मुलीपेक्षा. बरोबर. यामुळे जास्त अगदीच लाड जर जास्त झाला किंवा म्हणजे अगदी तशा पद्धतीने त्याला भरवणूक जर जास्त झाली तर काय न्यूट्रिशन अगदीच कोणाला मिळेल, मुलाला जास्त मिळणार आहे ना, मुलीला तिथं कमी न्यूट्रिशन मिळतं. मग तिथं तसंच होतं. पहा, जे ऊसतोड कामगार आहेत ना, ते मुलीला किंवा आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे राहण्यासाठी जातात. मग राहण्यासाठी गेल्यानंतर अगदीच तिथे जर त्यांना काही आजार वगैरे जडला, म्हणजे कारण हे हिवाळ्यातच आहे सर्व काही, मग हिवाळ्यात गेल्यानंतर पहा तिथे जर त्यांना काही आजार जर झाला तर ते त्याकडे लक्ष देतील का? किंवा आपल्या मुलीच्या आजाराकडे वगैरे ते लक्ष देतील का? तर बिलकुल देणार नाहीत. का देणार नाहीत? आता हे पहा, जर त्यांना आजार संदर्भात जर जायचं म्हटलं हॉस्पिटलला तर त्या दिवसाची त्यांची हजेरी बुडते. म्हणजेच काय, दिवसाचे 500 रुपये त्यांचे गायब होतात. बरोबर आहे. 500 रुपये गायब होतीलच, पण त्यांनी हॉस्पिटलला गेलेला तिथं खर्च द्यावा लागेल, त्यानंतर मेडिसिनचा खर्च, त्यानंतर वाहतुकीचा खर्च पण तिथं द्यावा लागेल. म्हणजे काय, तिथं तिप्पट नुकसान होईल. व जर यांनी तिथं तसंच राहिलं तर त्यांचा तिथं काय रोजगार वगैरे मिळू शकेल किंवा म्हणजे त्यांना पहा पैसे प्राप्त होतील. मग या कारणाने पहा जे आजार आहेत ते अंगावरच काढण्याचा तिथं बेसिकली प्रयत्न केला जातो. बरोबर आहे. यामुळे अगदीच जे आजारांची संख्या आहे किंवा जे प्रमाण आहे ना, ते ऊसतोड कामगारांमध्ये बेसिकली जास्त प्रमाणात दिसून आलेलं होतं. मग याला कमी कसं करायचं मग आपण? मग यासाठी पहा, हिंगोली आणि बीडमध्ये एक स्टडी झाली व एक अभियान तिथं राबवण्यात आलेलं आहे. मग ते अभियानाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आरोग्य सखी अभियान. व अगदीच खूप बेस्ट हे अभियान आहे. आता जर तुम्ही जिल्हाधिकारी असाल ना, तर तुम्हाला हे अभियान किंवा असे जर अभियान राबवत असतील ना, तर त्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा तुम्ही प्रयत्न नक्की केला पाहिजे. त्यानिमित्ताने ही तुम्ही प्लीज ऐका. तर पहा, सोपेकॉम या संस्थेने अनुसंधान ट्रस्ट साथी या संस्थेची मिळवणूक करून त्यांनी आरोग्य सखी हे अभियान पहिल्यांदा लॉन्च केलं. पहा, व आरोग्य सखी आता हे अभियान महाराष्ट्र राज्य सरकारने लॉन्च केलं का? तर बिलकुल नाही, तर NGOनी हे लॉन्च केलेलं आहे. मग आता इथून आणखीन एक जर लिंक करायचं म्हटलं तर NGOला पैशाची गरज असते का? तर बिलकुल येस. कारण पहा, अभिनव उपक्रम बेसिकली इथं त्यांनी त्यांच्यामार्फत सुरू केले जातात. अगदी त्यातीलच आहे आरोग्य सखी एक अभियान. ओके, सोपेकॉम या संस्थेने हे अभियान लॉन्च केलेलं आहे. ओके, मग या आरोग्य सखी हे जे अभियान आहे ना, या अभियानामध्ये काय केलं जात आलं पहा, जे ऊसतोड कामगार आहेत, ओके, जे ऊसतोड कामगार आहेत व त्यांची जी टोळी असते त्या टोळीतील महिलांना त्यांनी काय केलं पहा, एकत्रित आणलं व तिथे त्यांना ट्रेनिंग दिली गेली.
ओके, ज्या शिक्षित थोड्याफार प्रमाणात जरी शिकलेत असतील, म्हणजे जसं 10वी पास किंवा 10वीच्या बिलो पण त्यांनी जर शिकलेले असतील व अशा जर महिला असतील ना, तर त्यांना एकत्रित केले त्यांनी, म्हणजे प्रत्येक टोळीमधील एक एक महिला त्यांनी घेतली व त्यांनी काय केलं पहा, ट्रेन केलं व त्यांनी सांगितलं चित्रांच्या आधारे किंवा अन्य गोष्टींच्या आधारे त्यांनी सांगितलं की प्रथम उपचार कसा करायचा, त्याच्यानंतर महिलांची ज्या समस्या असतील, शरीराशी ज्या समस्या असतील ना, त्यांच्याशी त्यांनी काय केलं पहा, त्यांना समजावून सांगितलं की असं म्हणजे अगदी जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला जर ताप आलेली असेल किंवा कामगाराला जर तिथे ताप आलेली असेल तर तुम्ही त्याला काय पॅरासिटामोल तिथं गोळी द्या, त्याच्यानंतर एखाद्याची कंबर दुखत असेल तर तिथं तुम्ही डायक्लोफेनेक गोळी द्या. अशा पद्धतीने त्यांना ट्रेन केलं. ओके, मग त्यांना ट्रेन केल्यानंतर झालं काय, त्यांची एक परीक्षा पण घेण्यात आली. ओके, ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली की असा हा व्यक्ती आहे, याला जर ताप आले तर तुम्ही काय द्याल, तर त्यांनी म्हटले पॅरासिटामोल व अशा पद्धतीने त्यांना पास करण्यात आलं व ते पास झाल्यानंतर पहा त्यांना परत उसाच्या फळामध्ये त्यांना वापस सोडण्यात आलं. मग ह्यांनी जेणेकरून यासोबतच पहा त्यांनी त्यांच्यासोबत प्रथम उपचार पेटी पण दिली. ओके, जेणेकरून झालं काय पहा, जे आजार आहेत, ओके, आजारांना लगेच तिथल्या तिथं त्यांना काय करता आलं पहा, लगेच म्हणजे त्याच्यावरती उपचार देता आलं. आणि आता पूर्वी काय व्हायचं, अगदी 500 रुपये वाचवण्याच्या नादामध्ये जे कामगार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, ते डॉक्टरकडे जायचे नाहीत व सध्याला छोटंसं आजार असतं ना, त्याचं मोठं आजारामध्ये रूपांतर बेसिकली पुढे व्हायचं. मग असं होऊ नये यासाठी त्यांनी आळा घालण्याचा प्रयत्न या आरोग्य सखी कर्मचाऱ्यांनी केला व पहा एका आरोग्य सखींनी जवळपास 57 जणांना तिथं नीट केलेलं आहे किंवा म्हणजे त्यांची देखभाल केली व फक्त 57 जणांना नाही, यापैकी तर काही 4-4 वेळा पण त्यांच्याकडे आली होती गोळ्या औषधांसाठी वगैरे. मग पहा फक्त एकदाच यांनी देऊन थांबलेत का गोळ्या औषधं, तर बिलकुल नाही, त्यांनी 3-3, 4-4 वेळा त्यांनी गोळ्या औषधांची मागणी केली होती व तेवढ्या गोळ्या औषधं त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहेत. हीच तर म्हणजे एक NGO का गरजेचं असतं आपल्या देशामध्ये, जिथं सरकार काम करू शकत नाही पहा, त्या लेवलवरती हे NGOज वगैरे काम करतात. मग सक्सेसफुल NGOचं उदाहरण तुम्ही हे आरोग्य सखीबद्दल नक्की देऊ शकता व महाराष्ट्रातील आहे, त्यामुळे हा तर पॉईंट समाजशास्त्र ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर निबंधामध्ये पण तुम्हाला हा पॉईंट लिहायचा आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक याबद्दल थोडंसं जर बोलायचं म्हटलं तर पहा, लगेच बीड जिल्हा परिषद जे आरोग्य कर्मचारी आहेत ना, त्यांना पण हे लगेच समजलं की बा आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी एक NGO आहे, त्यांनी हा अभिनव उपक्रम राबवलेला आहे व त्यामुळे अगदीच ऊसतोड कामगारांना तिथं बेसिकली मदत झाली आहे व एका कामगाराचे 14-14, 15-15 हजार रुपये तिथं वाचलेले आहेत आरोग्य सखी या कर्मचाऱ्यांमुळे किंवा म्हणजे अगदी त्यांच्यातीलच एका महिलेमुळे तसं जर वाचलेलं असेल तर मग लगेच यावर्षीपासून बीड जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की त्यांना जो औषधांचा जो पुरवठा लागणार आहे ना, तो सर्वस्व आम्ही तिथं उचलणार आहोत असं म्हणून त्यांनी आरोग्य सखीला पहा शासकीय स्वरूपात त्याचं देण्याचा थोडासा प्रयत्न केला व गोळ्या औषधांचा पुरवठा सध्याला बीड जिल्हा परिषद प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यानंतर हिंगोली पण तसंच आहे पहा. मग हिंगोलीला नेक्स्ट इयरला समजलं व त्यावर आता सध्याला समजलं आहे हिंगोली जिल्ह्याला. मग हिंगोली जिल्ह्याने काय केलेलं आहे पहा, जे जिल्हा परिषद आहे त्यांनी म्हटले की नेक्स्ट इयरपासून ओके म्हणजे यावर्षी 2025 नोव्हेंबरपासून आम्ही काय देऊ त्यांना, अगदी जे गोळ्या बिस्किट नाही तर गोळ्या औषधं जी आहेत ना ती आम्ही यावर्षीपासून प्रोव्हाइड करणार आहोत आरोग्य सखी यांना. ओके, तर हे अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम आहे. ओके, त्यानंतर GS2 मध्ये पण आपल्याला काय पहा, रोल ऑफ NGO आहेत, बरोबर, रोल ऑफ NGOज म्हणून आपला टॉपिक आहे, त्याबद्दल पण हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सक्सेसफुल NGOज कोणते आहेत किंवा त्यांच्या मार्फत राबवण्यात आलेले उपक्रम काय आहेत का, तर बिलकुल यस, हा तर तिथं महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने आकडेवारी देऊन जर सांगितलं ना तर ते तुमचं खूप बेस्ट आहे तिथे. ओके, त्यामुळे निबंध, त्यानंतर इंटरव्ह्यू किंवा समाजशास्त्र ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांनी हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सर्वांसाठीच हा आर्टिकल होता. नेक्स्ट पुढे जाऊयात, हे जिओग्राफी ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे मी स्किप केलेला आहे. नेक्स्ट आहे कृती, संस्कृती आणि विकृती. पहा, सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादिया याला जे फटकारलं त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. मग अगदीच लोकसत्तांनी काय सुरुवात केली पहा, कोना टिनपान युट्यूबरच्या भुक्कड कार्यक्रमाविषयी आणखी एका संपादकाची गरज नाही, म्हणजे बेसिकली गरज नाही आहे तरी पण आम्ही लिहित आहोत असं लोकसत्ता पहा डायरेक्टली बेधडक सांगण्याचा प्रयत्न करत असतं. ओके, पण आता हा आर्टिकल आपल्यासाठी गरजेचा आहे का, तर थोडंसं गरजेचं आहे. इथं म्हणायचं काय पहा, बेसिकली सुप्रीम कोर्टाने ना रणवीर अलाहाबादिया याला दांडत किंवा म्हणजे त्याला थोडंसं फटकारत असताना ना त्यांनी थोडंसं जास्तच फटकारल्याचं इथं बेसिकली आपला अनुभव येत आहे. त्यांनी काय म्हटले की हे खूपच त्यांनी आग ओकलेली आहेत किंवा अश्लीलता वगैरे त्यांनी म्हटलं, परंतु आज घडीला आपण कोणत्या बेसिसवर अश्लीलता ठरवायचं हा तिथं प्रश्नचिन्हच आहे. मग न्यायमूर्तींनी ते आपल्याला सांगितलं का की अश्लीलता म्हणजे काय. ओके, आता पहा, एखाद्याच्या नजरेत
जे हे आहे असलेलं आहे ते दुसऱ्याच्या नसलेत असलेलं असू शकणार नाही ना. आता जसं की इथं उदाहरणं दिलेली आहेत पहा, कुठे गेलं, हां आता डी.के. बोस हे गाणं आहे बरोबर. मग जर सुप्रीम कोर्टाच्या जर नजरेत हे डी.के. बोस हे जर गाणं असलेलं असेल तर मग त्याचं काय करायचं. आणि पहा आज जर तुमचं जे तुम्ही अश्लील म्हणत आहात ना ते उद्याच्या संस्कृतीमध्ये अश्लील मे बी राहू शकणार नाही आहे. ओके, मग सुप्रीम कोर्टाने जे आपल्या सरकारला निर्देश दिले की तुम्ही यूट्यूबला बॅन करा, यूट्यूबला बॅन करा असं म्हटलेलं नाही त्यांनी, तर यूट्यूबवरती तुम्ही काय करायचं, रेग्युलेशन करणं गरजेचं आहे. मग पहा यूट्यूबवरती रेग्युलेशन करणार आहेत मान्य आहे, परंतु अश्लीलची डेफिनेशन तरी काय आहे मग. ओके, मान्य आहे का किंवा आपल्याला माहिती आहे का किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे का, तर दिलेलीच नाही. मग यामुळे होणार काय पहा, हे परत एकदा व्हॉग ठरेल व व्हॉग ठरल्या कारणाने आपलं जे आर्टिकल 19 आहे फंडामेंटल राईट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यावरती कुठेतरी दबगा येऊ शकेल. कारण याच्या पूर्वी पण भारत सरकारने डिजिटल ब्रॉडकास्टिंग बिल आणणार होते. त्या अंतर्गत तुम्हाला जर यूट्यूब चॅनल चालवायचं असेल तर मला काय करावं लागायची पहा, एक टीम ठेवावी लागेल. ओके, टीम जे करून त्या टीमचं काय काम असेल पहा, तर अगदी मला जर कोणी नोटीस वगैरे पाठवली ना तर लगेच मी त्या नोटीसला वगैरे प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी खूप मोठे तिथे रेग्युलेशन्स आणले होते व त्यावेळेस पण मी म्हटलं होतं पहा की जर तशा पद्धतीने डिजिटल ब्रॉडकास्टिंग बिल जर भारत देशामध्ये जर आलं तर आपलं पवन निलवाड जे हे चॅनल आहे ना ते नक्कीच बंद पडलं असतं. ओके, मग अगदी तसंच आहे इथे. सुप्रीम कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत कुणाला, केंद्र सरकारला, किंवा तुम्ही याबद्दल हे घ्या, निर्णय घ्या. परंतु अश्लीलता म्हणजे काय हा डेफिनेशन तिथं आहे का, बिलकुल नाही आहे. ओके, हां मान्य आहे. आता पहा तुम्ही बोलण्यासंदर्भात म्हणतोय मी, तुम्ही जे छायाचित्रकरण वगैरे त्याबद्दल बोलायचं नाही आहे आपला, किंवा आपलं ते डोमेन नाही आहे. ओके, पण बोलण्यासंदर्भात आर्टिकल 19 मध्ये जे देण्यात आलं ना त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आता अगदीच याबद्दल भरपूर त्यांनी हे केलेले आहेत पहा, जसं की अगदीच श्रीराम लागू यांच्या तोंडातून निघालेला एखादा शब्द जर असेल आणि दादा कोंडके यांच्या तोंडातून निघालेला एखादा शब्द जर असेल, पहा दोघांचं पण तिथं भावना दुखवण्याचं असं काहीच मतलब नसतं, परंतु त्यांची ती भाषेची शैलीच आहे. मग आपण तिथं डिफाईन करू शकत नाही, हे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने पण मान्य करणं गरजेचं आहे. पहा म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो मैं बोलूंगा अगदी त्या पद्धतीने तसं करता येत नाही. ओके, त्यांनी पण थोडंसं लिमिटेशन्स आपल्या देशाचे समजून घेणं गरजेचे आहेत. ओके, मग हेच बेसिकली आहे. त्यानंतर अगदी अश्लीलता म्हणजे कोणा वयोवृद्ध आणि अज्ञानी न्यायदंडाधिकाऱ्यास धक्का देण्यास केलेली कृत्य, हे विख्यात तत्वज्ञ बर्ट्रॉड रसेल यांचे वचन न्यायालयाने लक्षात घेतल्यास बरे, असं इथं शेवटी जाता जाता त्यांनी एक कन्क्लुजन दिलेलं आहे. हे कन्क्लुजन मी हायलाईट केलं आहे पहा, प्लीज तुम्ही या कन्क्लुजनला लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या मेन्स रायटिंगमध्ये हे खूप चार्ज छान लावेल. ओके, किंवा खूप मदत करेल असं मला बेसिकली म्हणायचं होतं. त्यानंतर दुसरे काही आहे का यामध्ये पहा, नाही आहेत. ओके, हां रणवीर अलाहाबादिया यांनी जे वक्तव्य केलं ना ते एकदम फालतू आहे असं यांनी पण म्हटलंय, फालतू आणि अधिक ग्रहणास्पद आहे असं त्यांनी पण म्हटलंय व ते मान्य केलं. आपण पहा रणवीर अलाहाबादिया याला हे ठरवत नाही आहे की तो गुन्हेगार नाही वगैरे, तसं ठरवत नाही आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने तिथे जर त्याची डेफिनेशन वगैरे जर मांडून दिली असती ना तर ते बेटर झालं असतं, असं बेसिकली इथं लेखकांना वक्तव्य करत आहेत. ओके, डन. त्यानंतर पुढची बातमी, हिंदी हडेल हप्पीला तमिळनाडूचा चाप. पहा भारतामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आली व त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणण्यात आलं की तुम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल ना तर बिंदास्त घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये घ्यायचं असेल तर बिंदास्त घ्या, इंग्लिशमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर बिंदास्त घ्या, बरोबर आहे. पण हे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अगदीच होतं. मग यालाच अनुसरून पहा अमित शहा यांनी काय केलं, आय थिंक 2022 मध्ये त्यांनी पुस्तकांचं ट्रान्सलेटेड पुस्तकांचं व्हर्जन त्यांनी अनावरण केलं, बरोबर. आता अगदीच पहा म्हणजे जसं UPSCचं ट्रान्सलेशन असतं ना अगदी तशाच पद्धतीने त्यांनी ट्रान्सलेट केलं होतं. आता ही गुड नाईट, ओके गुड नाईट हा जो शब्द आहे ना तर अगदी त्यांनी ट्रान्सलेट कसा केला पहा. आता मध्य प्रदेशमध्ये तो कार्यक्रम झाला होता, मला आठवतं ते गुड नाईट अशा पद्धतीने त्यांनी हिंदी व्हर्जन आणलं त्या पुस्तकांचं, बरोबर. म्हणजे त्यांनी शब्दशः डायरेक्टली इंग्लिशचं हिंग्लिश करून आणण्याचा प्रयत्न त्यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला होता, बरोबर आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीचा नक्कीच पावलं उचललेली होती, बरोबर आहे. पण ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ही ज्यावेळेस तमिळनाडूमध्ये गेली ना त्यावेळेस तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर जे शिक्षण मंत्री आहेत सध्याला भारत सरकारचे, त्यांनी काय म्हटलं की नाही हिंदी लँग्वेज तुम्हाला निवडावीच लागेल, रिजनल लँग्वेजमध्ये तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही. म्हणजे काय, हिंदी आणि इंग्लिश दोनच लँग्वेजमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही हिंदी लँग्वेजमध्ये शिक्षण विद्यार्थ्यांना कंपल्सरी करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला PM श्री जी योजना आहे त्यामध्ये जो काही फंड मिळतो ना तो फंड आम्ही तुम्हाला रिलीज करणार नाही, असं म्हणत त्यांनी पहा तमिळनाडू सरकारवरती बंधनं टाकलेली आहेत व त्यांचा फंड त्यांनी रिलीज करत नाहीत एज्युकेशनबद्दलचा. व आता आपल्याकडे माहिती आहे एज्युकेशन हा सब्जेक्ट जर तुम्ही पाहिलात केंद्र आणि राज्य हा दोघांच्या सूचीमध्ये बेसिकली आहे. ओके, त्यामुळे आता इथं समस्या कशी झालेली पहा, तमिळनाडू सरकार काय म्हणत आहे की नाही आम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये शिक्षण द्यायचं आहे, पण
केंद्र सरकार काय म्हणतं की नाही, इथं हिंदीच चालली पाहिजे. यामुळे आता अगदीच पहा, तुम्ही इंस्टाग्रामवरती जर असाल तर इंडियन एक्सप्रेसमध्ये काल आर्टिकल आला होता, किंवा म्हणजे एक ही आली होती पहा, रील पण आली होती की घरोघरी रांगोळ्या काढत त्यांनी निषेध दर्शवलेले आहेत की हिंदी आम्ही इम्पोज करू नका किंवा हिंदी आमच्यावरती तुम्ही लावू देऊ नका. व पहा, हे आजपासून नाही आहे, तर अगदी याच्यापूर्वी पण ज्यावेळेस पेरियार होते पहा, 1939 मध्ये पण पहिल्यांदा आंदोलन झालं होतं की हिंदी आमच्यावरती तुम्ही लावू देऊ नका. पहा, द्रविड कल्चर आहे किंवा त्यांना त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. आता अगदीच पहा, महाराष्ट्रातील थोडंसं म्हणजे की आता माझी जर तुम्ही भाषा घेतला तर माझी तर म्हणजे पूर्ण एकदम संकरित भाषा झालेली माझी आहे, हायब्रिड भाषा झालेली आहे. पहा, म्हणजे अगदी सर्व प्रदेशातील मित्र असल्या कारणाने हायब्रिड भाषा झाली. परंतु तमिळनाडूचं तसं नाही, त्यांना त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. आता अगदी आपल्याला पण प्रेम आहे, परंतु ते कदाचित अल्ट्रा प्रो मॅक्स आहे असं बेसिकली म्हणू शकतो आपण. तर 1939लाच पहिल्यांदा तिथं आंदोलन झाले होते हिंदीच्या विरोधात. मग आज घडीला पण तेच चालू आहे. तो काँग्रेसने पण तसाच प्रयत्न केला होता की यांच्यावरती हिंदू इम्पोज करायचा, पण तो सक्सेसफुल झाला नाही. आता परत नरेंद्र मोदी यांचं सरकार त्यांच्यावरती प्रयत्न करत आहे, पण ते सक्सेसफुल होईल का तर माहिती नाही आहे. पहा, पण आता यामधून बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत तर प्लीज जे आपल्या अनुसूचीमध्ये ज्या भाषा आहेत 22 भाषा, त्याला एकदा पाठ करून घ्या. लास्ट इयरला आपण 2024 मध्ये UPSCने याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. डन. आय होप ही पण न्यूज तुम्हाला समजलेली असेल. त्यानंतर विमान उलटूनही प्रवासी सुरक्षित कसे. आता अगदी ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही आहे. ओके, त्यामुळे इथंच थांबलेलं परवडेल. पुढे चला, एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. कुठे गेली, हां, ठेव विमा संरक्षण 5 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढणार आहे. ओके, या महिन्याच्या अखेरीपर्यंत कदाचित न्यूज येईल ही. तर आता आज घडीला तुम्हाला फक्त 5 लाख मिळतात ना, तर ही न्यूज ही रक्कम वाढून 12 लाखपर्यंत दिली जाऊ शकेल. पहा, मदत. ओके, जर 12 लाख जर केलं ना तर ते खरंच बेटर आहे. ओके, कारण मी म्हटलं ना, एखाद्या व्यक्तीचे जर 10 लाख रुपये असतील त्याचं काय होईल मग, कारण त्याला फक्त 5च लाख मिळणार आहेत. मग ही जर रक्कम वाढली तर पहा, त्या व्यक्तीला त्याचे 10 लाख रुपये नक्कीच मिळू शकतील. यासाठी ही थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज आहे. ओके, जर झालं तर हे बेटरच आहे. ओके, आय होप सर्व न्यूजपेपर तुम्हाला समजलेलं असेल. बाकी याच्या व्यतिरिक्त जास्त न्यूज गरजेच्या नाही आहेत. पहा, मी सकाळीच या न्यूजपेपरचं ॲनालिसिस कंप्लीट केलेलं आहे आता. ओके, तर शक्य झालं तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये याच्याबद्दल फीडबॅक नक्की द्या, म्हणजे हेच बेटर आहे व्हर्जन की आपलं विंडोजवरतीच. ओके, इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पहा, आयपॅडवरती ज्यावेळेस मी लेक्चर रेकॉर्ड करतो ना, याची क्वालिटी खूप जास्त असते, त्यामुळे तुम्हाला कदाचित इंटरनेटचं जे कन्झम्पशन आहे ना ते खूप वाढेल. तर प्लीज तुम्ही 720 पिक्सलवरती हे पाहण्याचा प्रयत्न करत चला. 180 जर केलात ना तुम्ही तर तुमचे 2 ते 3 GB नक्की पार होतील, कारण माझं पण डाटा 2 ते 3 GB नक्की लागतं अपलोड होण्यासाठी. ओके, त्यामुळे थोडीशी एक पूर्वसूचना आहे. आता अगदी व्हिडिओच्या शेवटी देतोय मी, परंतु उद्यापासून तरी नक्की तुम्ही नक्की काळजी घेऊ शकता व मला पण याबद्दल तुम्ही नक्की माहिती देऊ शकता. ओके, थँक्यू.